अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. नारायण नारायण. देवांना हे अमृत काही केल्या दैत्यांना मिळू द्यायचे नव्हते आणि दैत्यांना काही केल्या ते आपल्या हातून सोडायचे नव्हते. आपला अधिकार सोडायचा नाही यासाठी हे दैत्य ठाम होते. एकदा त्रिमूर्तींनी निर्णय दिला म्हटल्यावर त्यांनी तो अमान्य का करावा? कारण देवी मृत्यूवर विजय प्राप्त करून देण्याची अमूल्य ताकद त्या रत्नात होती. होय देवी, ही साधी सोपी गोष्ट नव्हती. अमृत होते ते. मागे यांनी मला एक अमृताची कुपी दिली होती आणि त्या अमृताच्या थेंबाच्या शिडकाव्याने मी एका पक्षाचा जीव वाचवला होता. आणि तिथूनच ह्या समुद्र मंथनाच्या कथेला आरंभ झाला. होय, त्या अमृताबद्दल तेव्हाच मला जाणून घेण्याची ओढ लागली होती. ह्यातून तरी तुला तुझ्या मूळ रूपाचे स्वरूप ओळखण्यास सहाय्य होईल म्हणून हे आख्यान झाले. काय झालं? काही नाही. मुनिवर. होय देवा. नारायण नारायण. आता अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नेमके काय करावे हा प्रश्न माझ्या आराध्यांना पडला होता. क्षीरसागरात कुर्मा अवतारात पुन्हा जाऊन ते रूप सोडून दुसरे रूप घ्यायचा विचार ते करत होते. आणि तुम्ही याच रूपाबद्दल अर्थात मोहिनी रूपाबद्दल आधी आख्यानात बोलला होतात, हो ना? होय देवी. माझ्या आराध्यांचे असे एक रूप ज्याची भुरळ सर्वांनाच पडणार होती, परंतु त्याची कल्पना मात्र कोणालाच नव्हती. होय, हे सत्य आहे. कारण ते रूप कसे असेल ह्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता. किंबहुना त्यावेळी ह्यातून मार्ग कसा निघणार ह्याचाच विचार आम्ही केला नव्हता. जो विचार माझ्या आराध्यांच्याच मनात चालला होता. आपल्याला निर्णय घ्यायला उशीर होऊ नये
असं मला सांगावं असं वाटतंय. पण आपण काहीही निर्णय घेतला तरी तो दैत्य मान्य करतील. खरी समस्या हीच आहे. आपण कसला विचार करीत आहात का? पार्वती, महालक्ष्मी देवींच्या मनात ह्या क्षणी काय विचार सुरू आहेत ह्याचा अनुमान लावण्याचा मी प्रयत्न करत आहे. महालक्ष्मी देवींच्या मनातला विचार? होय, पण असे आपल्याला का वाटते आहे स्वामी? कारण महालक्ष्मी देवींच्या मनातील विचार श्री विष्णू काय करणार आहेत ह्याची कल्पना देतील. हे सत्य आहे. आता श्रीहरी विष्णू या सृष्टीचे पालक म्हणून काय विचार करत आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. स्वामी, मला असं वाटते की आपण महालक्ष्मी देवींशी बोलावे. ह्यांच्या मनात काय चालू आहे ह्याचा थांग लागणं कठीण आहे. ह्या सृष्टीचे पालक आहेत ते. ह्या क्षणी त्यांना काहीतरी करावंच लागेल. हो, आणि मला देखील तेच जाणवत आहे. देवी, असं काय जाणवतंय तुम्हाला? ह्यांच्या मनात असं काही सुरू आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसावी. एका नव्या अध्यायाला प्रारंभच होणार आहे जणू. नारायण नारायण, असं काय चाललं होतं माझ्या आराध्यांच्या मनात जे कोणालाही ठाऊक नव्हतं, ज्याची कोणालाही कल्पनाच नव्हती. परंतु ही नांदी होती त्या रूपाची, त्या अवताराची, ज्याची सर्वांनाच भुरळ पडणार होती. होय, हे सत्य आहे. कारण ते रूप कसे असेल ह्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता. हो, त्या रूपाचं महत्व अनन्यसाधारण होतं. मोहिनी, कसं असेल ते रूप? त्या रूपाचं तुम्ही कौतुक करता आहात. त्या रूपाबद्दल अजून जाणून घेण्याची मला ओढ लागली आहे, उत्सुकता लागली आहे. माधवा, तुम्ही जे रूप घेतले होते ते रूप म्हणजे म्हाळसेचे रूप. आणि आज त्याच रूपाला तुमच्या त्या मोहिनी रूपाबद्दल जाणून घ्यायची ओढ लागली आहे. मला देखील तो क्षण अजूनही आठवतोय. एक तो क्षण होता आणि एक हा क्षण आहे. मला त्या रूपाबद्दल अजून सांगा ना. देवी, जशी तुम्हाला त्या रूपाबद्दल जाणून घेण्याची ओढ लागली आहे तशीच ती सगळ्यांनाच लागली आहे. परंतु लवकरच तुम्हाला त्याबद्दल कळेल. हो, पण का कुणास ठाऊक आज मला जरा निराळच वाटतं आहे. ते मला शब्दात नाही सांगता येणार. देवी, मी माझ्याच विचारात गढून गेले होते. देवी, मी पुन्हा आख्यानाला प्रारंभ करतो. होय मुनिवर. नारायण नारायण. तर देव आणि दैत्य यांच्यात वाद सुरू होता की अमृत कोणाला मिळणार. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की काहीतरी निर्णय हा घ्यावा लागणारच होता.
प्रभो, काय झालं बळी? हे श्री ब्रह्मदेव, हे श्री महादेव, मी आपणास सांगू इच्छितो की आपण जो निर्णय घ्याल त्यामुळे पुन्हा दैत्यांच्यावर अन्याय होणार नाही असा घ्या. कोणावरही अन्याय होणार नाही हीच भूमिका आहे त्रिमूर्तींची. मात्र प्रत्येकाला योग्य तेच मिळावं हेही पाहायला हवं. स्वामी, आता निर्णय देण्याची वेळ आली आहे. हा निर्णय श्री विष्णू घेतील. तशी आपली इच्छा प्रभू. मात्र स्वामी, श्री विष्णू आहेत कुठे? त्यांनी त्यांचा कूर्मावतार सोडला आहे. अमृताचे वाटप श्री विष्णू करणार? बळी, प्रतीक्षा करावी. क्षमा असावी प्रभो. मोहिनी, नारायण नारायण. आणि या समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत हे नेमके देवांना मिळावे की दैत्यांना? हा वाद सुरू असताना अचानक समुद्रातून एक अत्यंत सुंदर अशी स्त्री बाहेर आली. ती बाहेर येताच तिच्या विलोभनीय अशा सौंदर्याने सर्वजण हुरळून गेले. साऱ्या सृष्टीला जणू त्या स्त्रीच्या सौंदर्याची भुरळ पडली. तिच्या मोहाची आस लागली. माधवा, तुमच्या त्या रूपाबद्दल मुनिवर जे जे सांगत आहेत ते अगदी सत्य आहे. होय देवा, साक्षात तुम्हाला देखील त्या रूपाची ओढ लागली होती. देवांना आणि दैत्यांना आपल्या मोहमायेत अडकवून टाकणारे हे रूप, अर्थात माझ्या आराध्यांनी घेतलेले हे स्त्री रूप म्हणजेच मोहिनी रूप. प्रभो, आपण महान आहात. नारायण नारायण. मुनिवर, मी ते करणं आवश्यकच होतं. कारण ज्या दैत्यांना कोणीही अडवू शकणार नव्हतं त्यांना केवळ आणि केवळ एकच गोष्ट अडवू शकणार होती, आणि ती म्हणजे मोह, माया. मोहिनी हे मोहमायाचे सिंहांचे रूप. इतकं अनुपम सौंदर्य असलेली स्त्री या सृष्टीत दिसणार नाही. खरंच इतके सुंदर रूप होते ते. देवी, त्या रूपाची भुरळ
साक्षात श्री महादेवांना सुद्धा पडली होती. हे खरं आहे? होय म्हाळसा. देवी, ते रूपच असं होतं की ज्याचा मोह कोणालाही पडला असता. अगदी देवाधिदेव महादेवांना देखील. परंतु देवी, परंतु काय श्री विष्णू? माझ्या स्त्रीरूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा श्री महादेव हे त्यांच्या मूल रूपात राहिले. माझ्या मायेला अंत नाही. ती माया अशा काही गोष्टी करते की ज्यांना त्यांच्या इंद्रियांवर संयम नाही, ते जेव्हा तिच्यात गुंततात तेव्हा ते तिच्यापासून कोणत्याही प्रकारे आपली सुटका करून घेऊ शकत नाहीत. श्री महादेव ह्याला अपवाद आहेत. ती ही माझी गुणमय माया त्यांना त्यानंतर कधीही मोहित करू शकणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्य वेळी तिला कार्यरत करणारा काळ मीच आहे. नारायण नारायण. तर या मोहिनीच्या प्रकट होण्याने देव आणि दैत्य यांच्यातला वाद काही काळ मागे पडला. परंतु काही काळच, कारण शेवटी अमृताचे काय करायचे हा प्रश्न होताच. कोणी काहीही म्हटले तरी दैत्य आपलं म्हणणं सोडणार नव्हते आणि देवांना अमृत मिळू देणार नव्हते. आणि तसं झालं असतं तर अनर्थ झाला असता. पण मग तसे झाले नाही ना. त्यासाठीच तर श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते. नारायण नारायण. हे खरे आहे देवी. परंतु जे घडायचे होते ते घडलेच. म्हणजे? नारायण नारायण. ही मायावी स्त्री कोण होती? कोठून आली होती? तिला पाहता क्षणी साऱ्यांना तिची भुरळ पडली. बळी, देवेंद्र, ती स्त्री कोण होती हे महत्वाचं नाही. खरं आहे माते तुमचं, पण एक क्षणही दृष्टी दुसरीकडे न्यावी असं वाटलं नाही. आता अमृताचे वाटप करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आणि तो घेणे अधिक महत्वाचे आहे, नाही का? होय माते, पण यात निर्णय घेण्याचे प्रयोजन काय आहे? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे बळी? म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की या अमृतावर फक्त दैत्यांचाच अधिकार आहे. बळी, निष्कारण ह्यावर वाद नकोत. अमृतावर आमचाच म्हणजे दैत्य कुळाचाच अधिकार आहे. बळी, तू दैत्य कुळाचा राजा आहेस. दैत्यानी आपली मर्यादा ओलांडणे योग्य नाही. होय प्रभो, तुम्ही कधीही कोणालाही अंतर दिले नाही, पण या देवानी सदैव आमच्यावर अन्याय केला आहे, म्हणूनच हा निर्णय घ्यावा लागला. कोणता निर्णय बळी? जर आम्हाला हे अमृत सहजासहजी नाही मिळाले तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. बळी, जर तू असे केलेस तर पुढे काय घडेल त्याला सर्वस्वी तूच कारणीभूत असशील. हिसकावून आणा तो अमृताचा कुंभ. प्रभो, रक्षा करा प्रभो.
वत्सा, काय झालं? तुम्ही असं कसं होऊ दिलं? दैत्यांच्या अशा वर्तनाला कोणीच विरोध केला नाही. देवी, हे घडणारच होतं. देवांनी देखील त्यावेळी दैत्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश मिळालं नाही. कारण हे सत्य आहे देवी की त्यावेळी दैत्य हे देवांपेक्षा प्रबळ होते. आणि जर अमृत त्यांना मिळाले असते तर ह्यातून मार्ग काढता आला असता. पण मला हे पटत नाही. त्यांनी सर्वांसमक्ष असे करण्याचे धाडसच कसे केले? आणि त्रिमूर्ती तिथे असताना त्यांचे असे धाडस कसे झाले?